नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मध्यंतरी काय झालं, मी म्हणजे मला ना सॉलिड कंटाळा आला. म्हटलं काय करावं विचार करत होतो. सरळ गाडी काढली आणि निघालो लॉंग ड्राईव्ह. हा ठरवलं नाही बरं का, कुठे जायचं काही ठरवलं नाही. गाडी ड्राईव्ह केल्यानंतर मला असं वाटलं की आपण ना शहराच्या बाहेर जाऊया. निघालो. शहराच्या बाहेर पडल्यानंतर काही वेळाने मला उजवीकडे डावीकडे गाड्या दिसायला लागल्या, वेगवेगळ्या स्टॉल्स दिसायला लागले. म्हटलं ठीक आहे, ही बेस्ट आयडिया आहे. नाहीतरी घरी कोणी नाहीये, जेवणाची मारामारच आहे. गाडी लेफ्टला लावली, साईडला लावली आणि एक एक स्टॉल असं चालायला लागलो. वेगवेगळे पदार्थ, गोड पदार्थ, तिखट पदार्थ, सुरसुरीत पदार्थ, तेलकट पदार्थ, त्यानंतर खुसखुशीत पदार्थ, कुरकुरीत पदार्थ, वेगवेगळे पदार्थ. हा आणि परत ड्राईव्ह करत घरी आलो. काय फ्रेश झालो. असते एकेकाची पद्धत असते ना, फ्रेश होण्याची पद्धत असते एकेकाची. मला तर असं वाटतं ना की तमाम वडेपाववाल्यांना एकत्र करून ना त्यांची एक स्पर्धा घ्यावी. हा प्रत्येकाची वड्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाची चटणीची स्टाईल वेगळी. असो, मला ना खूप भूक लागली आहे. नुसतं असं विचारानेच मला भूक लागली. टेम्पटेशन होतं. तुम्हाला सुद्धा झालं असेल ना. म्हणूनच माझ्या मैत्रिणीला इथे मी बोलवलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. नाव? शीतल मल्होत्रा. शीतल मल्होत्रा. कुठे राहते तू? पुण्याला कुठे? बोट क्लब रोड वरती. ओके. आणि शिक्षण कुठे? मुंबईमध्ये कुठे? बँड्रा. बर, म्हणजे मुंबईतून तू पुण्यात गेलेली? होय. ओके. बँड्राची शाळा कुठली ग? कमल्स. ओके. आणि शाळेत असताना तुझा आवडता विषय कुठला होता? एकही पण मॅथमॅटिक्स आवडायचं. मॅथमॅटिक्स तुझा आवडता विषय. आणि आवडतं खाणं काय तुझं? व्हेज, नॉनव्हेज? हो. प्युअर नॉन व्हेजिटेरियन. ओके. आणि तिखट नाही, मीडियम. ओके. आता तू यू आर मॅरिड नाव. साधारण किती महिने झाले त्याला? 6 महिने. 6 महिने झाले. आणि यजमान काय करतात, मिस्टर काय करतात? ते कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये आहेत, मॅनेजरच्या लेवलला. बर. आणि आता तुझं काय चाललेलं आहे? माझं आय एम हाऊस वाईफ वर्किंग फॉर मल्होत्राज आणि मी चॉकलेट्स बनवते. चॉकलेट्स बनवते? हो. ओके, गुड. आणि माहेरी तुझं आडनाव काय होतं? राणे. राणेची तू मल्होत्रा झाली. मग खाण्याच्या संस्कृतीत काही फरक पडला का? भरपूर. खूप फरक पडला. भरपूर. तर आता तिकडे गेल्यानंतर त्यांचे पदार्थ म्हणजे मल्होत्रांचे पदार्थ वेगळे, त्या मनाने वेगळे. मग ते तुला आत्मसात करायला शिकायला किती दिवस लागले? शिकायला मला भरपूर दिवस, अजूनही मी शिकतेच आहे. इनफॅक्ट ते ऍक्च्युली मल्होत्राज आहे जम्मूचे. बरं, तुला बहीण भाऊ काय? आम्ही 2 बहिणी, मला आणि 1 भाऊ. 3 बहिणी आणि 1 भाऊ. आणि आई वडील? आई वडील, बाबांचं स्वतःचं प्रिंटिंग प्रेस आहे आणि आई हाऊस वाईफ आहे. ओके. लग्न आधी तू काय करत होतीस? म्हणजे आता नाऊ यू आर शिफ्टेड अँड लुकिंग आफ्टर मल्होत्राज. पण लग्नाच्या आधी काय करत होतीस? मी पण सेम, जिथे माझे आता हस्बंड कामाला आहेत, पण मी मुंबईच्या ब्रांच मध्ये होती, ते पुण्याच्या ब्रांच मध्ये आहेत. तर मी मुंबईच्या सेम कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून होते. ओके. मग आता तुमची आणि त्यांची ओळख कशी झाली? सेम डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे इव्हेंट्स थ्रू आम्ही एकत्र येऊन आम्ही त्याप्रमाणे. लव्ह अरेंज मॅरेज? नॉट अरेंज. लव्ह मॅरेज. ओके. आमचे खवय्ये जे समोर सगळे प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना उत्सुकता आहे की राणेंची मुली मल्होत्रांकडे गेल्यानंतर जे पदार्थ शिकलेली आहे त्यापैकी काही दाखवणार आहे का ओरिजिनल काही दाखवणार आहे, ही मलाही उत्सुकता आहे. तुझे स्वतःचे? ओके. तेच आता आपल्याला बघायचं. आपण किचनकडे जाऊया का? ठीक आहे. आमच्या खवय्यांनाच काय दाखवणार आहे? सर्वात पहिली रेसिपी आहे ती चिकन मशरूम बॉल्स. ओके. आणि सेकंड रेसिपी आहे रोस्टेड चिकन इन व्हाईट ग्रीन सॉस. ओके. पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत? हा चिकनचा खिमा घेतलाय. नाही, आपली पहिली रेसिपी कुठली आहे? चिकन मशरूम बॉल्स. ओके. मला साहित्य सांगतोस काय काय? खिमा 250 ग्रॅम्स लागणार, मशरूम्स लागतील, स्प्रिंग अनियन्स, चिली, लसणीचा ठेच करून, सॉल्ट आणि 2 अंडी आणि कॉर्नफ्लेक्स, पेपर स्वादानुसार. जर का खूप तिखट लागत असेल. ओके. काय काय करायचं आधी मला सांग. सर्वात आधी खिमा हे सगळं मिक्स करायचं साहित्य. खिमा बोललेस ना? ओके. मशरूम्स, त्यानंतर
कांद्याची पात आणि त्याचं खालचं कांदा एकत्र सगळं. त्यानंतर लसूण, मिरची टाकू. हो का? आम्हीच खाणार आहोत. आणि सॉल्ट स्वादानुसार. आणि ह्याच्यामध्ये हाफ पोर्शन अंड्याचं टाकायचं आता. हा, आणि हाफ पोर्शन नंतर टाकायचे. बरं, ओके. आणि हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करायचं. ओके. हे एकदा मिक्स प्रॉपर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर का पेपर कोणाला पाहिजे असेल तर, म्हणजे नॉट कंपल्सरी नाहीये पेपर टाकायची की नाही टाकायची, पण पेपर कोणाला काही काही लोकांना भरपूर तिखट खायला आवडतं. तुमच्या घरात काय पेपर टाकतात का नाही टाकतात? मी टाकते. तू टाकते? हा. ओके. आणि हे सगळं मिक्स झालं की हे पण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं. किती वेळ? 1 तासासाठी. पण जर का लवकर पाहिजे असेल, लाईक आता सपोज पार्टी असेल घरामध्ये, तर अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालेल किंवा 15 मिनिटासाठी ठेवलं तरी चालेल. फ्रीज मध्ये जायला पाहिजे. हा, कारण का ते पुढे बाइंडिंग चांगलं व्हायला पाहिजे. ओके, आम्ही फ्रीज मध्ये टाकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साला 2-2.5 मिनिटात ह्यांची 15 मिनिटं किंवा अर्धा तास किंवा 1 तास झाला कसा? पण काय, शीतली हुशार आहे, मी हुशार आहे. तिने ऑलरेडी बनवून आणलं होतं, थंड झालेलं आणि एकजीव झालेलं. त्यामुळे हे आता आम्ही बाहेर काढलेले. आता पुढे सुरू करायचे. आता काय करायचं मला सांग. आता कॉर्नफ्लेक्स आपण प्लेट मध्ये घेणार आणि त्याला क्रश करून टाकायचं. म्हणजे हे ओके. पंजाबी लोकांचा थोडासा इफेक्ट येतो त्याच्यात. आणि थोडस मीठ घालणार त्याच्यामध्ये, कारण का कॉर्नफ्लेक्स स्वतःच जास्त मीठ नसतं, तर त्याच्यामध्ये हा. आणि मग ह्याचे छोटे बॉल्स बनवायचे. हे असं त्याच्यात रोल करून मी अंड्याला, हे आधी अंड्यामध्ये डिप केलं, अंड्यानंतर ह्याच्यात रोल केलं. आणि हे रोल करून ओके, आता ते त्यात सोडायचं. हा, पण हे जेव्हा बनवतो तर बघायला पाहिजे की हे पूर्ण त्याच्याबरोबर लागलेलं असायला पाहिजे. ओके. हे चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि हे कशा बरोबर खाता येईल आपल्याला? हे एक तर कॅचअप बरोबर खाता येईल, आणि सेकंड थिंग म्हणजे स्वीट चिली सॉस मिळेल, कारण का ह्याच्यामध्ये मी जास्त चिलीज टाकलेल्या नाहीये. तर स्वीट चिली सॉस येतो त्याच्याबरोबर, त्याचं डिप असतं तेही खाऊ शकतं त्याच्याबरोबर. सारण पण गुलाबी सर झालं की आपल्याला ते काढायला घ्यायचं, त्यानंतर डीप घ्यायचं कुठलंही आणि हाणायला सुरुवात करायची. मी लिहायला सुरुवात करा, साहित्य आणि कृती बघत बसू नका. तोंडाला पाणी सुटलं ना, चालायचंच. त्यासाठीच मी इथे उभा आहे आणि तुम्ही तिथे आहात. लिहायला घ्या साहित्य आणि कृती. चिकन मशरूम बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम चिकन खिमा, 1 वाटी मशरूम्स, पांढरा कांद्याची पात, हिरवी मिरची, लसूण, मीठ, 2 अंडी, 1 वाटी कॉर्नफ्लेक्स आणि मिरपूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये चिकन खिमा घेऊन त्यामध्ये मशरूम्स, पांढरा कांदा, कांद्याची पात, लसूण, हिरवी मिरची, मीठ, फेटलेलं अंड आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करावं आणि 1 तास फ्रीज मध्ये ठेवून द्यावं. कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून त्यामध्ये मीठ घालावं. चिकन आणि मशरूम्सच्या मिश्रणाचे गोळे अंड्यामध्ये बुडवून कॉर्नफ्लेक्स मध्ये घोळवावेत. चिकन मशरूम बॉल्स खरपूस तळून घ्यावेत.